नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज बनवून दाखवते मस्त असा हरभऱ्याची डाळ भिजवून ढोकळा। तर त्याचं साहित्य मी इथं बघा घेतलं आहे। ही हरभऱ्याची डाळ आहे, मी सकाळी 5 तास आधी मी हिला भिजवून घेतली मस्त। आता स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून आपण घेतली, मस्त फुगली आहे डाळ आपली। इथं आपल्याला ताक लागणार आहे 1 मोठी वाटी भरून, आंबट ताक आहे हे, थोडंसं डाळीचं पीठ, थोडंसं तेल, हिंग आणि पाणी। इथं आपण घेतल्या 2 मिरच्या, थोडीशी हळद, साखर, मोहरी, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इनो। आता इथं मस्त आपण ही भिजवलेली डाळ आहे ती मिक्सरला चांगली बारीक करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण ताक टाकणार आहे, पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला। आणि ही मस्त बारीक फिरवून घेऊया आता इथं मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झाले हरभऱ्याच्या डाळीचं बघा, खूप छान आणि बारीक झाले। आता मी हे काढून घेते एका भांड्यामध्ये। आता पुन्हा ही आपण उरलेली डाळ घेऊया बारीक करून। परत ह्यात पण आपण थोडंसं ताक टाकते, कारण आपल्याला ढोकळ्यासाठी आंबटपणा लागणार आहे, त्यासाठी मी ताक वापरले दह्याऐवजी। तर हे दुसरं पण वाटण माझं वाटून झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता आपली ही डाळ मस्त ताकामध्ये मी वाटून घेतली बारीक बघा छान। आता ह्यात फक्त आपण थोडंसं 1 चमचा असं डाळीचं पीठ टाकणार आहे, ह्याच्यामुळे आपला ढोकळा खूप छान होईल। मिक्स करून घेऊया ते। आता टाकतोय आपण थोडीशी हळद। हळद जास्त टाकायची नाही, प्रमाणातच टाकायची आपण। ह्यात टाकते मी साखर 1 चमचाभर आणि इनो, थोडंसं मीठ टाकते आधी। मीठ जास्त टाकायचं नाही कारण इनो आपला खारटच असतोय। आपण थोडंसं अजून ताक टाकूया ह्याच्यात। इनोची साधारण 1 पुडी मी टाकते ह्याच्यामध्ये, एवढी आपल्याला लागणार आहे। आणि त्याच्यावर अगदी थोडंसं ताक टाकून देते आणि मस्त आपल्याला हे असं हलवून घ्यायचे, छान फेटून घ्यायचे। अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। ह्यात आपण वाटून मिरची वगैरे पण टाकू शकतो, पण मी साधाच करणार आहे। आता इथं हा कुकरचा डबा घेतला आहे, ह्याला आपण मस्त आता थोडंसं तेल लावून घेऊया छान सगळीकडनं, ह्याच्यामुळे आपला ढोकळा पटकन निघला जाईल। आणि हे बनवलेलं आपलं जे ढोकळ्याचं बॅटर आहे ह्याच्यात टाकून देते मी आता। इनोमुळे आपला ढोकळा खूप छान होतो, सोड्यापेक्षा इनो वापरावा। असं आता हे मस्त आपण ह्याच्यात शिजवायला ठेवणार आहे ढोकळा आपला, पहिला ठेवलेलं आहे मी। आणि मस्त आता ह्याच्यात आपला हा ढोकळा शिजायला ठेवूया। 10 मिनटं आपल्याला ह्याला लागेल। आता 10 मिनटं झालेत, आपण कुकरचं झाकण काढूया। मस्त आपला ढोकळा बघा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यात ही सुरी टाकून बघू, हे बघा अजिबात लागत नाही ह्याला, मस्त शिजलाय। आता ह्याला मी काढून घेते बाहेर। अशा प्रकारे मस्त हा हरभऱ्याच्या डाळीपासून मी ढोकळा बनवला आहे। आता इथं मी तेल ठेवते, आता आपण ह्याच्यासाठी फोडणी तयार करू। तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया, 2 मिरच्या टाकल्या, हिंग टाकलाय आणि कढीपत्ता पाणी टाकून घेऊया। 4 थेंब मी लिंबाचे टाकलेले आहेत।
आणि थोडीशी साखर टाकू आपण ह्याच्यामध्ये. आंबट गोड ढोकळा छान लागतो. आणि ह्याला मस्त उकळी येऊ द्या. आता हा ढोकळा आता तयार झालेला आहे. मस्त याला मी आता ताटात काढून घेते. मस्त हा ढोकळा मी काढून घेतला इथं. ते भेटतं. आता ह्याला आपण वरतून फोडणी टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकते ह्याच्यावर. बघा अशा पद्धतीने हा ढोकळा माझा तयार झाला आहे. खूप मस्त असा एकदम मऊ लुसलुशीत झाला आहे. तर मी हरभऱ्याची डाळ भिजवून मस्त हा ढोकळा तयार केला आहे. छान झाला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा. आवडल्यास मला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.